नमस्कार मंडळी, मी मेघा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम मागच्या व्लॉगला, माझ्या आईबाबांच्या स्वागताच्या व्लॉगला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि जसं मी आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला नर्मदा मैया पूजन, कन्यापूजन आणि नर्मदा मैयेची पूर्ण माहिती की परिक्रमा का करतात, नर्मदा मैया नक्की कोण आहे आणि फक्त नर्मदा मैयेचीच परिक्रमा का करतात, त्यानंतर प्रत्येक देवीच्या, प्रत्येक नदीच्या म्हणजे गंगाच्या दर्शनाने घरी आल्यानंतर सवाष्णी पूजन करतात, तसं नर्मदा मैयेच्या परिक्रमेनंतर किंवा दर्शनाने घरी आल्यानंतर कन्यापूजनाला काय महत्त्व आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं महत्त्व तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल। कारण बऱ्याच लोकांना ना नर्मदा मैया नक्की काय आहे, त्याची परिक्रमा का करतात, हे काहीच माहिती नाही आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलं जाईल, पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आई बाबा आल्यानंतर त्यांचं छान स्वागत झाल्यानंतर आम्ही रात्री उद्याच्या दिवसाची म्हणजे एक दिवस आम्ही आराम केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही नर्मदा मैयेचं जलपूजन आणि कन्यापूजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजन केला होता। त्यासाठी माझ्या मामाने दादरवरनं फुलं आणली होती, त्यामुळे डेकोरेशन, हार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रात्रीच आम्ही उरकून घेतल्या होत्या। आता झालं असं की ह्यापूर्वी पण माझ्या आईवडिलांनी नर्मदा परिक्रमा केली होती, तेव्हा आम्ही ब्राह्मणांकडनं कन्यापूजन करून घेतलं होतं। पण ह्या वेळेला 1 मेला कन्यापूजन होतं आणि कोणच ब्राह्मणच आम्हाला भेटत नव्हते, म्हणून ठरवलं की मम्मीला माहिती आहे काय काय करायचं, मी सुद्धा काही रेफरन्सेस व्हिडिओज बघितले होते, म्हटलं आपणच करूया मैयाचं पूजन, नको ब्राह्मण वगैरे बोलवायला, कारण मिळतच नव्हते रादर। त्यामुळे आम्ही आता नर्मदा मैयेच्या पूजनाची तयारी केली आहे। साधी सोपी मांडणी असते, जसं गंगापूजन करतात तसं, पण कसं असतं ना, आता नर्मदा मैयाची परिक्रमा जेव्हा चालू करतात त्यावेळेस आता माझ्या आईबाबांनी केली, म्हणजे त्यांचा तिथे संकल्प झाल्यानंतर एका छोट्या बॉटलमध्ये मैयेचं जल घ्यावं लागतं आणि मैया सोबत घेऊन ही नर्मदा परिक्रमा करायची असते। त्यामुळे इकडे आल्यानंतर त्यांनी जी सोबत घेतलेली मैया आहे ती ह्या कलशामध्ये आपल्याला मांडायची असते। त्यानंतर संकल्प करताना घेतलेली सुपाऱ्या म्हणजे 2 सुपाऱ्या गणपतीच्या ह्यासुद्धा पूजेमध्ये ठेवायच्या असतात। हा नर्मदा मैयेचा फोटो आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईबाबांना तिथल्या एका बाबाजींनी मैयेच्या पात्रातलं काय म्हणतात त्याला, शिवलिंग ते दिलं होतं, तर त्या शिवलिंगावरती पण आज त्याचीही पूजा करणार होती। आता ते शिवलिंगाचं काय महत्त्व आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। गेल्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल, आई बाबा जेव्हा आले तेव्हा बाबांच्या हातामध्ये दंड होता, तर त्या दंडाचं काय महत्त्व आहे, दंड म्हणजे नेमकं काय असतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे बघा, हे माझ्या आईबाबांचं आलेलं परिक्रमेचं जल, हे पण मी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि 2 सुपाऱ्या मांडणार आहे, हे सगळं तुम्हाला दिसेलच। पण आता आपण जाणून घेऊया की नर्मदा मैया म्हणजे नक्की कोण आहे। असे म्हणतात, गंगा मातेच्या जलप्रवाहात स्नान केल्याने सर्व पापं धुतले जातात, पण नर्मदा मैयेच्या केवळ आणि केवळ दर्शनानेच सर्व पापांचा नायनाट होतो। ज्यावेळेस एक शिवपुराणामध्ये एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते। आपल्याला तर सगळ्यांनाच माहिती आहे की गंगा मैया ही सर्व पापं धुणारी किंवा सर्व पापांमधनं मुक्ती देणारी नदी आहे, पण ती नदीसुद्धा कधी अपवित्र होते। मग एकदा काय झालं होतं, गंगा माता खूप म्हणजे खूप त्रासलेली होती तिच्या अपवित्रतेमुळे, कारण लोकांचे पाप धुवून ती अपवित्र झाली होती। त्यावेळेस तिने कंटाळून महादेवांकडे प्रार्थना केली, महादेवांकडे ती गेली आणि महादेवांना तक्रार केली। तेव्हा महादेवांना ती म्हणाली की सगळ्यांचं पाप धुवून मी स्वतः अपवित्र झाली आहे, तर माझी काळजी कोण घेणार। त्यावेळेस भगवान शिवाने गंगा मातेला वर्षातून एकदा काळ्या गाईच्या रूपात येऊन नर्मदा मैयेच्या जलप्रवाहात स्नान करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून गंगा मातेचे पवित्र अबाधित राहील। तर अशा या नर्मदा मैयेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। असं म्हणतात की म्हणूनच गंगा मातेमध्ये स्नान केल्यास सर्व पापं नष्ट होतात, पण नर्मदा मैयेच्या केवळ दर्शनानेच सर्व पापं धुतली जातात। सर्व पूजेची मांडणी झाली, जसं आधी पूर्वीच्या परिक्रमेच्या वेळेस केली होती, तर त्याचे फोटोज होते, व्हिडिओज होते,
तर त्यानुसार मी मांडणी पूर्ण करून घेतली. आणि हे थोडेसे डेकोरेशन तर आपल्याला करणंच आहे, कारण काय होत होतं तिथे फॅन लावल्यामुळे रांगोळी निसटत होती. त्याच्यामुळे आपण म्हटलं आपण आहेत आता एवढी फुलं, तर आपण फुलांचंच डेकोरेशन करूया. आणि सगळ्यांचं मत असं होतं की मैयेचा किनारा हा सगळा हिरवागार किनारा आहे. जिकडे बघाल तिकडे छान झाडी आणि मस्त मधून मैया वाहते, आजूबाजूला डोंगर. तर माझा मामा पण म्हणाला की आपण ना पूजा अशी मांडूया ना की मैयेच्या आजूबाजूला कसं हिरवगार आहे तसं त्या पूजेच्या सगळं आजूबाजूला असं हिरवगार वाटलं पाहिजे. तर त्यांनी फुलं आणलेलीच होती. मग हे माझे मिस्टर ते सगळं डेकोरेशन करायला बसले. कारण जितकं छान डेकोरेशन दिसेल ना तेवढं मनाला पण प्रसन्न वाटतं. आणि आम्हाला असं वाटत होतं मैया आमच्या घरी आली आहे ना तर मैयाला तो फील व्हावा. खरं तर आपण काहीच नाही आहोत त्यांना काही फील करण्या इतपत, पण असं सगळं हिरवगार करायची आमची खूप इच्छा होती. म्हणून वेळात वेळ काढून सगळीजणं कामाला लागलेले. आणि काय होतं ना, एका कार्यक्रमासाठी जेव्हा सगळ्यांचे हात लागतात ना तेव्हा तो कार्यक्रम खरंच खूप छान होतो. नाहीतर एकच व्यक्ती राबते, बाकीचे बसून राहत आहेत, ऑर्डर सोडत आहेत, मग काय मजा नाही. आणि कुटुंब म्हणजे काय असतं हेच तर असतं. सगळ्यांनी कामामध्ये मदत करायची, हातभार लावायचा आणि छान असं कार्यक्रम पार पाडायचा. तर फायनली हे बघा, हा असा छोटे छोटे बुके रेडी झाले. सगळी तयारी झाल्यावर आई बाबा आता पूजेला बसले. आता आई बाबांची पूजा होते तोवर मी तुम्हाला नर्मदा मैयेचा जन्म कसा झाला आणि त्याची परिक्रमा का करतात, दंड का वापरतात, कन्यापूजन का करतात, हे सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पौराणिक कथेनुसार नर्मदा मैयेचा जन्म कसा झाला हे आता आपण जाणून घेऊया. जेव्हा भगवान शिव महाकाल पर्वतावर हजारो वर्षे कठोर तपस्या करत होते तेव्हा त्यांच्या शरीरातून घामाचे काही थेंब खाली पडले. या घामाच्या थेंबातून अत्यंत सुंदर आणि दिव्य कन्येचा जन्म झाला, जिचे नाव नर्मदा ठेवण्यात आले. शिवशंकराच्या घामातून निर्मिती झाल्यामुळे नर्मदा नदीला शिवाची कन्या असे म्हटले जाते. नर्मदा नदीला मोक्षदायिनी रेवा असेही म्हणतात. नर्मदा नदीच्या पात्रातील प्रत्येक दगड हा शिव आहे असे मानले जाते. म्हणूनच हर कंकर में शंकर असे म्हटले जाते. ह्या पात्रातील दगडाला नर्मदेश्वर शिवलिंग म्हटले जाते. हे एकमेव शिवलिंग असे आहे ज्याला प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते. आता नर्मदा मैयाची परिक्रमा का करतात हे आपण जाणून घेऊया. नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्वप्रथम मार्कंडेय ऋषींनी सुरू केली. मार्कंडेय ऋषींनी वाटेतील कोणतीही नदी न ओलांडता सलग 27 वर्षे ही परिक्रमा केली व जेव्हा ते नर्मदा मैयेच्या उगमस्थानी म्हणजेच अमरकंटकजवळ पोचले तेव्हा मैया प्रसन्न झाली व त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा नर्मदा मैयेने विचारले की तुम्ही ही परिक्रमा का केली हे सांगा आणि वर मागा. तेव्हा ऋषी म्हणाले, ही परिक्रमा मी जनकल्याणासाठी केली आहे. तसेच जे कोणी ही परिक्रमा करेल त्यांचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्यांना मोक्ष मिळेल असा वर दे. म्हणूनच ही नर्मदा मैयेची परिक्रमा केल्याने सर्व पापांचा नाश होतो व मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच तिला मोक्षदायिनी असे सुद्धा म्हटले जाते. आणि फक्त नर्मदा मैयेचीच परिक्रमा होते. पूर्ण देशात इतक्या नद्या आहेत पण फक्त मैयेचीच परिक्रमा होते. का तर जनकल्याणासाठी मार्कंडेय ऋषींनी याची सुरुवात केली होती. ॲक्च्युली 3 वर्षे 3 महिने अशी ही परिक्रमा करतात. पण आता माझ्या आईबाबांनी जी परिक्रमा केली, पहिल्या परिक्रमेला त्यांना 8 महिने लागले आणि ह्या परिक्रमेच्या वेळेस त्यांना 6 महिने लागले. आणि हे जे आता अभिषेक करतायत हे अभिषेक हा त्यांना बाबाजींनी जे नर्मदेश्वर लिंग दिलं होतं त्याच्यावरती ते अभिषेक करतायत. नर्मदा मैयाची परिक्रमा ही जीवनातील सर्वात मोठी आध्यात्मिक साधना मानली जाते.
चारधाम यात्रा आपण करू शकतो, पण नर्मदा मैयेची परिक्रमा करणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण सलग इतकं चालणं आणि सगळ्या संकटाला तोंड देणं आणि विशेष करून मैयेला डाव्या बाजूला ठेवून तिच्या तटाने जे परिक्रमा करतात ना, ती तर खूपच श्रेष्ठ मानली जाते. नमो नर्मदा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. 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 दूध टाकायचं पूर्ण भरलं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदा मैयेची परिक्रमा करताना परिक्रमावासी हातामध्ये दंड घेतात. दंड म्हणजे काय? बांबूची काठी घेतात. तर आधी असं वाटलं होतं की ही बांबूची काठी म्हणजे हा परिक्रमावासियांचा तिसरा पाय होय, पण असं नाही आहे. ह्या नर्मदा मैयेच्या दंडाचं काय महत्त्व आहे परिक्रमेमध्ये हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. व्यासमुनींनी एक दिवस मैयाला भोजनाचे आमंत्रण दिले. ज्या ठिकाणी आमंत्रण दिले तो होता दक्षिण तट. मैया म्हणाली, दक्षिण तट हा पितृतट आहे. मी जे भोजन करीन तर उत्तर तटावर करीन, कारण देवभूमी हा उत्तर तट आहे. त्यावेळेस व्यासमुनींनी सांगितले की मी हातामध्ये दंड घेईन आणि मी जिथे जिथे दक्षिण तटापासून उत्तर तटापर्यंत येणारा मी मार्ग जसा दाखवीन तसं तू माझ्यासोबत येईल. तर ज्याप्रमाणे व्यासमुनी त्यांना मार्गदर्शन करत होते त्याप्रमाणे नर्मदा मैया त्यांच्या मागे 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 उत्तर तटापर्यंत आली आणि ज्या ठिकाणी एक गोल चक्रतीर्थ निर्माण झालं आणि त्या चक्रतीर्थावरती व्यासमुनींनी शिवलिंग स्थापन केलं. आणि हे जे ठिकाण आहे ते मंडला जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून तो जो दंड आहे हातात त्याला व्यासमुनी असं म्हणतात. की हा दंड मार्गदर्शन करते की कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे, कारण नर्मदा मैयेचं तट खूप जंगल डोंगर याने भरलेला आहे. त्यामुळे परिक्रमावासी आपल्याला असं वाटतं की ह्या जंगलातनं हे कसे वाट दाखवत असतील, तर त्यांच्याकडे दंड स्वरूपात व्यासमुनी त्यांना मार्गदर्शन करत असतात. आणि आईबाबांनी जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस आम्हाला जे व्हिडिओ पाठवलेत ना, आम्हाला आश्चर्य वाटतं की वयाच्या 70व्या वर्षी 60व्या वर्षी यांनी हे इतकं कठीण मार्ग कसा पार पडला असेल. आम्हाला व्हिडिओत बघून भीती वाटत होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती किंवा आश्चर्य काहीच नव्हतं. ते म्हणत होते आमची परिक्रमा ही मैया आणि स्वामींनी करून घेतली, आम्ही नाही केली, आम्ही फक्त चालत राहिलो त्यांनी जसं मार्गदर्शन केलं तसं. तर तेच मार्गदर्शन करणारे म्हणजे व्यासमुनी, जो त्यांच्या हातामध्ये दंड आहे. तुम्ही पूजेमध्ये बघत असाल जिथे हार ठेवलेला आहे लांबलचक, तिकडे दोघांचेही दंड आम्ही पूजनासाठी ठेवलेले आहेत. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटी देवी वाचे उच्चारी भगवती प्रणाम दासांतरी जय देव जय देव. नर्मदा मैयेचं पूजन झालं, दंडपूजन झालं, शिवलिंग पूजन झालं आणि आता सगळ्यात मोठा एक कार्यक्रम असतो मैया घेऊन आल्यानंतर, ते म्हणजे कन्यापूजन. आता नर्मदा मैयेच्या परिक्रमेनंतर कन्यापूजन का करतात हे आपण जाणून घेऊया. त्याआधी ही आमची छोटू बघा, मी रांगोळी काढते तर तिला पण रांगोळी काढायची होती म्हणून माझ्या मांडीवर बसली होती. आणि तसं बघायला गेलं तर ही जी दुसऱ्यांदा परिक्रमा केली आहे ही हिच्यासाठी केली आहे. ही आमची छोटी नर्मदा मैया आहे. तर चला आता जाणून घेऊया नर्मदा मैयेची परिक्रमा का करतात. नर्मदा नदी ही सोनभद्र नावाच्या राजकुमाराच्या प्रेमात होती, परंतु लग्नापूर्वी सोनभद्र राजकुमाराचा संबंध नर्मदा नदीची दासी जुहीला हिच्याशी होती. तर हे ज्यावेळेस नर्मदा मैयेला समजले त्यावेळेस नर्मदा मैयाचा विश्वासघात झाला. त्यामुळे रागवलेल्या नर्मदा मैयेने सोनभद्राला सोडून दिले
आणि आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. आणि याच कारणास्तव नर्मदा नदी इतर नद्यांच्या विरुद्ध म्हणजे पूर्व ते पश्चिम या दिशेने वाहते आणि ती एक चिरकुवारी नदी मानली जाते. म्हणूनच ह्या परिक्रमेनंतर कन्यापूजनाला महत्त्व आहे. फुलं टाका ना थोडी अशी. कन्यापूजन करतात. कन्यापूजन हे परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर माझ्या आईवडिलांनी ओंकारेश्वरला पण केलं होतं आणि घरी आल्यानंतर पण केलं. ही परिक्रमा सुरू कुठून होते तुम्हाला माहिती आहे का? काही जण अमरकंटक हे ठिकाण नर्मदा मैयेचं उगमस्थान मानलं जातं. उगमस्थान आहे, मानलं जातं काय, उगमस्थान आहे. कोणी परिक्रमावासी ही परिक्रमा अमरकंटकपासून सुरू करून ती ओंकारेश्वरपर्यंत पूर्ण करतात. पण काही परिक्रमावासी ओंकारेश्वरला अमरकंटकवरनं सुरू करून अमरकंटकला संपन्न करतात. पण काही परिक्रमावासी ओंकारेश्वरपासून सुरू करतात. मोस्टली तर सगळे ओंकारेश्वरपासून सुरू करतात. तर ह्या परिक्रमेचा मार्ग आहे ओंकारेश्वरकडनं सुरू करून नर्मदा मैयेच्या दक्षिण तटाचा फेरा पूर्ण करून उत्तर तटावरती येऊन पुन्हा ओंकारेश्वरला पूर्ण होते. माझ्या आईबाबांनी 2 वेळा ही परिक्रमा केली. ओंकारेश्वरवरनं सुरू करून ओंकारेश्वरलाच समाप्त केली. ही परिक्रमा करताना जसं मी आधी सांगितलं, संकल्प करून तुम्हाला मैयेचं जल घेऊन दक्षिण तट पार करून उत्तर तटाला येऊन पुन्हा ओंकारेश्वर शिवलिंग आहे तिथे मैयेचं जल अर्पण करायचं असतं. तर अशी ही पूर्ण आध्यात्मिक साधना आहे. जवळजवळ 4000 किलोमीटरची ही परिक्रमा आहे. आधी ज्यावेळेस ते गेले होते 3,570 किलोमीटरची परिक्रमा होती. पण आता कसं झालं आहे ना, आता रस्ते बांधले गेले त्याच्यामुळे मम्मी पप्पा म्हणत होते की आता मार्ग वाढलेला आहे, कारण खूप फिरून झालेली आहे परिक्रमा. पण तरीसुद्धा न दगता न कंटाळता त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. आणि एवढे 4000 किलोमीटर चालून आल्यानंतरही ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा त्यांना बघितलं त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा थकवा किंवा काहीच नव्हता. उलट माझे बाबा तर त्यांना सारखं भरून येत होतं, मैयाची आठवण येत होती. कारण 6-7 महिने मैयाच्या सानिध्यात राहिलेले असतात. खरंच खूप भाग्यवान आहेत आई बाबा माझे, आणि त्याहून भाग्यवान आम्ही आहोत की आम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलो. खूप खूप भरून पावलं होतं यावेळेस आम्हाला. आणि बस, पण आता सांगितलं आता नको, मैयाची परिक्रमा एवढी खरतर की आता तुमचं पण नंतर बघू. मैयाने बोलवलं तर जायचं, अजूनही तेच नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझी ही माहिती कशी वाटली, आणि जर तुम्हाला काही या माहितीद्वारे तुम्हाला जर काही उपयोग झाला असेल तर तेही मला कमेंट करून सांगा. तर चला, व्हिडिओ लेट झाला आहे पण ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या आणि ऑफिस सांभाळून सगळं करावं लागत होतं म्हणून लेट झाला. पण व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला, आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर 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 महादेव. बाय बाय.